श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा तुमचं मी खूप मनापासून स्वागत करते। लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे। बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 पासून मार्गशीर्ष महिना सुरू होईल आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 14 डिसेंबरला पहिला गुरुवार येत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे ज्या की तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी किंवा या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता। अशा काही वस्तू घेतल्याने लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होईल, तसेच लक्ष्मी कायम टिकून राहील, तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्याला कधीच कशाची कमी पडणार नाही। तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पण त्याआधी आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर यंदा एकूण मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आलेले आहेत, म्हणजे एक गुरुवार आपल्याला जास्तीचा मिळणार आहे महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी। असं समजून आपण 5ही गुरुवारी व्रताची मांडणी करायची आहे, यथासांग पूजा करायची आहे, दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो सायंकाळी सोडायचा आहे। आपण श्रावण महिना जसा खूप पवित्र समजतो, कारण आपण श्रावण महिन्यामध्ये जसा मांसाहार करत नाही, तर अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा सुद्धा तेवढाच पवित्र आहे आणि त्या महिन्यामध्ये सुद्धा मांसाहार बरेच जण करत नाहीत। तर आपण सर्वांनी सुद्धा या नियमांचं पालन करून मार्गशीर्षातील महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत अगदी मनोभावे करायचं आहे, कारण हे गुरुवारचं व्रत अत्यंत प्रभावशाली आहे। कारण माता लक्ष्मीने स्वतः पद्मपुराणात सांगितले आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्य नेमाने करील तो सदैव सुखी राहील, असे माझे वचन आहे, असा उल्लेख आहे या पुस्तकामध्ये। आणि जो कोणी हे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करणार आहे तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा असतो। काही जणांना काही कारणास्तव उपवास करता येत नसेल, म्हणजे काही जणांना गोळ्या औषधं चालू असतील, ते वारंवार आजारी असतील किंवा काही स्त्रिया गर्भवती असतील, तर अशा व्यक्ती उपवास करू शकत नाहीत, तर त्यांनी फक्त मनोभावे पूजा करावी, कथा ऐकावी किंवा वाचावी। मात्र उपवास करायला ज्यांना काहीच हरकत नाही तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे। उपवासामध्ये तुम्ही फळे, दूध, शक्य असेल तर मग साबुदाण्याची खिचडी सुद्धा खाऊ शकता आणि रात्री नैवेद्य दाखवून मग तुम्ही तो उपवास सोडू शकता। त्याचबरोबर अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सुद्धा आहेत ज्या की तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवल्याच पाहिजेत किंवा या पूजेमध्ये मांडल्या तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित होईल। त्यातील पहिली वस्तू म्हणजे पिवळ्या कवड्या। पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। कवड्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते असे म्हटले जाते, त्यामुळे तुम्ही 5, 7, 11 अशा कवड्या खरेदी करू शकता। कवड्या अनेक प्रकारच्या असतात, पांढऱ्या सुद्धा असतात। काही जणांकडे पांढऱ्या असतील तर त्या तुम्ही थोडीशी ओली हळद करून त्या हळदीने पिवळ्या करून मग त्याची पूजा केली तरीही चालू शकतं। पण जर तुम्ही नवीन खरेदी करणार असाल तर मग तुम्ही घेताना पिवळ्याच घ्या। त्या कवड्यांवरती थोडासा पिवळसर असा रंग असतो, तर अशा कवड्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत। कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करतात, त्यामुळे मार्गशीर्ष महिना येण्याआधी तुम्ही या शक्य असेल तर खरेदी करा आणि येत्या पहिल्याच गुरुवारी या कवड्यांची मांडणी करून सुरुवातीला कवड्यांची शुद्ध पाणी, पंचामृत अभिषेक करून वगैरे स्थापना करा आणि मग त्याची गुरुवारच्या पूजेमध्ये पूजा करा। पूजा झाल्यानंतर ह्या कवड्या तुम्ही एखाद्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये बांधून ठेवू शकता। प्रत्येक लक्ष्मी पूजनमध्ये तुम्ही या कवड्यांची पूजा करायची आहे। त्यानंतर दुसरी वस्तू खरेदी करू शकता, ती म्हणजे माता अन्नपूर्णेची मूर्ती। जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी किंवा मग मार्गशीर्ष पौर्णिमेला सुद्धा अन्नपूर्णा जयंती असते, तर त्या दिवशी नक्की ही वस्तू खरेदी करायची आहे। तसे तर मुलीचं लग्न झाल्यावरती प्रत्येक मुलीला तिची आई सासरी जाताना ही अन्नपूर्णेची मूर्ती देत असते, पण काही जणींना दिली नसेल किंवा काही जणांकडे अजूनही नसेल तर मग पहिल्या गुरुवारी या मूर्तीची तुम्ही स्थापना करू शकता तुमच्या देवघरामध्ये। स्थापना कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे, तो तुम्ही नक्कीच जाऊन पहा। ही अन्नपूर्णेची मूर्ती आपण घरामध्ये ठेवल्याने, तिची दररोज पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही। त्याचबरोबर धनसंपत्ती, सुख, समाधान, शांती हे सर्व सुद्धा मिळत असतं। त्यामुळे तुमच्याकडे ही मूर्ती नसेल तर तुम्ही अवश्य खरेदी करा आणि पहिल्याच गुरुवारी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला या मूर्तीची नक्की स्थापना करा। त्यानंतर यापुढची सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे श्रीयंत्र। श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानलं जातं। ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अखंड वास करतात।
त्याचबरोबर श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं. म्हणजे 8 प्रकारची लक्ष्मी, जसं की ऐश्वर्य, धनसंपत्ती, पैसा, हे सर्व काही असतं ते एक प्रकारची लक्ष्मीच असते. तर सर्व काही अष्टलक्ष्मी या श्रीयंत्रामध्ये वास करते असं म्हटलं जातं. त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला कशाची कमी पडत नाही असंही म्हटलं जातं. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी हे श्रीयंत्र घरात आणा आणि मार्गशीर्षच्या पहिल्याच गुरुवारी श्रीयंत्राची स्थापना करा. स्थापना कशी करायची याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही नक्की पाहू शकता. आणि जरी काही जणांकडे श्रीयंत्र असेल तर दर गुरुवारी ते पूजेमध्ये मांडायचं आहे. श्रीयंत्रावरती सुद्धा शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करून श्रीयंत्रावरती सुद्धा दर गुरुवारी कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना तुम्ही श्री सुक्तमचं पठण करू शकता किंवा महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल. कारण श्री महालक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा कोणती, तर ती कुंकुमार्चन. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमलं तर तुम्ही दर गुरुवारी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायला विसरू नका. त्याचबरोबर कुंकुमार्चन तुम्ही पौर्णिमेला किंवा कोणतंही एखादं लक्ष्मीपूजन असेल तर त्या दिवशी सुद्धा करू शकता. त्यानंतर श्रीयंत्र म्हणलं की कमळगट्ट्याची माळ ही आलीच. कमळगट्ट्याची माळ ही कमळाच्या बियांपासून बनलेली असते. तर ही माळ 108 मण्यांची असते, तर ती तुम्ही घेऊ शकता. माता लक्ष्मीला कमळाचं फूल अतिशय जास्त प्रिय आहे. त्यामुळे आपण दररोज तरी श्रीयंत्रावरती किंवा महालक्ष्मीला कमळाचं फूल वाहू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही कमळगट्ट्याची माळ त्या श्रीयंत्रावरती ठेवली तर आपण महालक्ष्मीला 108 कमळ वाहिल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे कमळगट्ट्याची माळ तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे. तर श्रीयंत्र अगदी लहान साईजपासून सुद्धा मिळतं, तर तुम्ही छोटंसं सुद्धा श्रीयंत्र तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता. त्यामुळे घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या आणि पहिल्याच गुरुवारी श्रीयंत्राची सुद्धा स्थापना करा. तुमच्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास कायम टिकून राहील. त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे लक्ष्मीची पावले. जर तुम्ही उंबरठ्यावरती लावण्यासाठी लक्ष्मीची पावलं घेणार असाल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी तुम्ही ही लक्ष्मीची पावलं अवश्य घ्या. ही पावलं घेतल्यावर त्यावरती सुद्धा शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करा आणि गुरुवारच्या दिवशीच मग ती आपल्या उंबरठ्यावरती चिटकवून त्याची देखील आपल्याला यथासांग अशी पूजा करायची आहे. शक्य असेल तर चांदीची पावलं घ्या, नसेल तर मग तुम्हाला कोणती पावलं घ्यायची असेल तर ती घेऊ शकता. त्याचबरोबर श्रीयंत्राप्रमाणे तुम्ही कुबेर यंत्र सुद्धा घेऊ शकता. कारण कुबेर ही धनाची देवता आहे. कुबेराची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये नाही ठेवू शकत, पण ती तिजोरीत ठेवायची असते. पण तुम्ही कुबेर यंत्र मात्र तुमच्या देवघरामध्ये नक्कीच ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्यापूर्वी तुम्ही कुबेर यंत्र नक्कीच खरेदी करू शकता आणि त्या पूजेमध्ये मांडू शकता. पुढची वस्तू म्हणजे गजांतलक्ष्मी किंवा गजलक्ष्मी. गजलक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये असणं अतिशय शुभ मानलं जातं. आपण जे अष्टलक्ष्मी म्हणतो ना, तर त्यातील एक असते ती गजांतलक्ष्मी. तर गजांतलक्ष्मी घेताना तुम्ही ती जोडी घ्यायची असते. गजांतलक्ष्मी खरेदी करताना तर त्या हत्तीची सोंड वरती असावी आणि उजवा पाय पुढे असावा, या पद्धतीची गजांतलक्ष्मी तुम्हाला खरेदी करायची आहे. आणि ही गजलक्ष्मी तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला 2 किंवा फोटोच्या दोन्ही साईडला 2 अशा पद्धतीने ठेवू शकता. अशा पद्धतीची गजलक्ष्मी तुम्हाला खरेदी करायची आहे. ते अतिशय चांगलं मानलं जातं. तर अशा प्रकारे मी आता ज्या काही वस्तू सांगितल्या त्या सर्व लक्ष्मीकारक आहेत, लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. तुम्ही या वस्तू पूजेमध्ये ठेवल्या तर लक्ष्मी माता आकर्षित होईल, तुमच्याकडे कायम टिकून राहील, तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही. त्यामुळे शक्य होईल तर एखादी तरी वस्तू तुमच्या देवघरामध्ये नसेल तर यापैकी एक तरी वस्तू नक्कीच घ्या. गुरुवारी तिची स्थापना करा, पूजा करा. प्रत्येक लक्ष्मीपूजनमध्ये तिची पूजा करा. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.